प्रिय मित्रांनो, येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हाला शुभेच्छा. कसे आहात? सगळं ठीक आहे ना? तुम्ही अडचणीत अडकले आहात का? काय करावं हेच कळत नाहीये असं वाटतं का? काहीही घाबरू नका. तुम्हाला मदत करायला एक परमेश्वर आहेत ना, तेच तर दररोज तुमच्याशी बोलत आहेत. मग तुम्ही का घाबरायचं नाही? ही एक मोठी अडचण आहे असं वाटतंय. मला कोण मुक्त करणार? अशा परिस्थितीत मी आहे. नोकरीत अडचण, कुटुंबात अडचण, अशा एका कठीण परिस्थितीत अडकून पडलो आहे. जणू जाळ्यात अडकल्यासारखं झाले. इकडं एक गरज, तिकडं काही लोक, सगळेच मला दडपून टाकत आहे. काय करावं हेच कळ नाहीये असं वाटतं का तुम्हाला? परमेश्वर तुम्हाला एक वचन देत आहे, मी तुला मुक्त करीन. स्तोत्रसंहिता 50 वचन 15. मी तुला मुक्त करीन आणि तू मला गौरव देशील. कोणत्याही कठीण परिस्थितीतून मी तुला सोडवू शकतो असं परमेश्वर म्हणतात आणि त्यांच्यामुळे ते शक्य आहेच. तुम्ही ज्या कठीण परिस्थितीत आहात ती कितीही मोठी असो, तुमची आर्थिक गरज, कर्जाची अडचण किंवा वाईट लोकांमुळे निर्माण झालेली समस्या असो, एक कठीण संकट, त्यातून मी मुक्त होऊ शकतो का? अशा परिस्थितीत तुम्ही आहात का? सगळं संपलं, काहीच उरलेलं नाही असं तुम्हाला वाटतं का? परमेश्वर म्हणतो, माझ्याकडे हाक मारा. तू जर माझ्याकडे हाक मारलीस तर मी तुला मुक्त करीन. माझा एक भाऊ आहे ज्याला मी ओळखतो. तो एका इस्टेटमध्ये व्यवस्थापक म्हणून काम करत होता. त्याच्या आणि कामगारांचं नेहमीच काही ना काही वाद होत असायचे. कामगार कधी कधी त्याच्या विरुद्ध काही आंदोलनही करायचे. तो थोडासा कठोर स्वभावाचा होता. दया वगैरे काही दाखवायचा नाही. खूपच कडक स्वभावाचा होता. त्यामुळे त्या गरीब लोकांवर त्याला दया वाटायची नाही. तो खूप कठोरपणे वागायचा. त्यामुळे दिवसेंदिवस त्या कामगारांमध्ये त्याच्याविषयी चीड निर्माण होत गेली. या माणसामुळे आपल्याला अडचण येते. आपल्याला न्यायाने मिळायला हवी असलेली फायद्याची गोष्ट मिळत नाहीये. हा माणूस नियमांचीच भाषा बोलतोय म्हणून या माणसाला दूर करायला हवं असं म्हणायला सुरुवात झाली. एका आंदोलनात त्यांनी त्यांच्या विरुद्ध बोललं म्हणून त्यांना खूप राग आला. म्हणून कामगारांनी मॅनेजरच्या बंगल्याला वेढा घातला. त्यांनी ठरवलं की या माणसाला मारल्याशिवाय सोडायचं नाही असं त्यांनी ठामपणे ठरवलं. त्यांनी त्याला पूर्णपणे घेरून टाकलं. त्याच्यासोबत एक सुरक्षा रक्षक होता. पण एकटा माणूस काय करेल? म्हणून आता कधीही धोका येऊ शकतो म्हणून ते घराबाहेर पडतील याची वाट पाहत आहेत. ते घराबाहेर जाऊ शकत नाहीत. मग त्यांनी वरच्या अधिकाऱ्यांना फोन करून ही गोष्ट सांगायचा प्रयत्न केला. ते इस्टेटचे मालक होते. मालक म्हणाले, ही तुमची समस्या आहे. त्यांनी सांगितलं, ही तुमची जबाबदारी आहे. परिस्थिती तुम्हालाच माहीत आहे. तुम्हीच मॅनेजर आहात. तुम्हीच सोडवा. असं म्हणून त्यांनी हात झटकले. कोणीही वाचवून शकणारी एक कठीण परिस्थिती. आता मृत्यूची भीती त्याला वेढून राहिली होती. घरातच काही दिवसांपासून बंदिस्त अवस्थेत होता. त्याची पत्नी आणि मुलं सगळे घाबरलेले होते. त्यांनी त्याला वेढून टाकलं होतं. तो कुठेही बाहेर पळून जाऊ शकत नव्हता. अशा एका तणावपूर्ण परिस्थितीत पळून जाऊन वाचण्याचा काहीही मार्ग नसलेली अशी एक परिस्थिती होती. त्यामुळे त्यांची पत्नी म्हणाली, आपल्याला वाचवण्याचा एक मार्ग आहे, तो म्हणजे प्रभूच आपल्याला वाचवू शकतो. सर्व माणसांनी आपल्याला सोडून दिले. आप एका मोठ्या संघर्षात अडकलो आहे. या अडचणीतून बाहेर पडण्याचा एक मार्ग आहे आणि तो म्हणजे परमेश्वर. तेव्हाच त्यांनी गुडघ्यावर बसून स्वतःला नम्र केलं आणि मनापासून पश्चाताप करून प्रभूकडे वळले. आतापर्यंत मीच व्यवस्थापक आहे. माझ्याकडे अधिकार आहे. मी हे करीन, ते करीन असं धाडसाने बोलणारा तो व्यक्ती. मी पहिल्यांदाच अशा परिस्थितीत आहे. मी पकडले गेले. मला वाचवण्यासाठी एका प्रभूची गरज आहे असे म्हणत त्याने स्वतःला नम्र केले आणि गुडघे टेकून ओरडला, प्रभू माझी मदत करा. मी चूक केली आहे. माझा गर्व माफ करा.
माझ्याकडे ती ताकद आहे, माझ्याकडे अधिकार आहे असं मी म्हणत होतो. माझ्या हातून हे सगळं होऊ शकतं असं मी समजलो. पण आता माझ्या जीवालाच धोका आहे. मला मुक्ती हवी आहे. ती त्यांच्यामुळे शक्य आहे असं कबूल केलं. डोळ्यात अश्रू घेऊन त्यांनी परमेश्वराला शोधलं. बघा, परमेश्वर लगेच त्यांच्या अश्रूंवर उतरले. त्यांनी स्वतःला नम्र केल्यामुळे परमेश्वराने मानवी करुणा निर्माण केली. ज्यांच्या मनात त्याला ठार मारायचा कट होता, त्या लोकांच्या मनात एक बदल घडवून आणला. योग्य वेळी मदत पाठवून त्या अडचणीतून त्यांना मुक्त केलं. तेच स्वतः म्हणाले की संकट जवळ येईपर्यंत मी परमेश्वराला शोधच नाही आणि मी परमेश्वरासमोर स्वतःला नम्रही केलं नव्हतं. सगळं सांभाळतो, सत्ता आहे, ताकद आहे, काहीही करू शकतो असं स्वतःबद्दल समजून बसलो होतो. पण त्या अडचणीतून मला मुक्त करून चमत्कार घडवणारा परमेश्वरच होता असं मी मान्य केलं. आज तुमच्या आयुष्यात माझ्याकडे सामर्थ्य आहे, माझ्याकडे अधिकार आहे, मला तो माणूस माहिती आहे, ह्याला ओळखतो, पाहूया काय होत असं विचारून शेवटी फसवणूक होऊन तुम्ही अडचणीत उभे आहात का? परमेश्वर एक गोष्ट सांगत आहे, माझ्याकडे पाहून हाक मार. आतापर्यंत तू माणसांकडे, तुझ्या पदाकडे आणि सत्तेतील लोकांकडे पाहिलं की त्यांनी मदत करतील. आता वर पहा, माझ्याकडे पाहून हाक मारा. तू हाक मारलीस तर मी तुला मदत करीन असं तो सांगतो. स्वतःला नम्र करून येशू मला मदत करा असं म्हणत हाक मारा आणि पहा, तुम्ही आजच मदतीचा अनुभव घ्याल. प्रभू तुम्हाला उचलून घेतील, परिस्थिती बदलतील, तुम्ही चमत्कार पाहाल. खरंच एकदा हाक मारून पहा आत्ताच. फक्त एवढेच म्हणा, येशू मला मदत कर. येशू या संकटातून मला सोडव. येशू या संकटातून मला मुक्तता द्या आणि मला वाचवा. येशू माझ्यासाठी एक चमत्कार करा. येशू मी तुमच्याकडे हाक मारतो. आतापर्यंत मी स्वतःवर, माझ्या सामर्थ्यावर अवलंबून होतो. कृपया या पापाची मला क्षमा करा. येशूच्या नावाने मी तुम्हाला माझ्यासाठी चमत्कार करण्याची विनंती करतो. आमेन, आमेन.